नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। जेव्हा माहितीच्या अनुसार आता 2026 मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर 2026 मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारायला लागलाय की खरंच 2026 मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर। या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती। जेव्हा माहितीच्या अनुसार आता 2026 मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव। चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की अखेर 2026 मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे तर ही दर पातळी आहे 4000 रुपये प्रति क्विंटल पासून 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सर्वस्वी देशातील परिस्थितीवरती अवलंबून नाही। देशातील सोयाबीनची दर पातळी सातत्यानं बदलत राहते। त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या घडामोडी होतात त्या सर्व घडामोडींचा परिणाम हा देशातील सोयाबीनच्या दरावरती होत असतो। आता तुम्ही बघा ना, नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेनं काय केलं, चीन व इतर देशांसोबत सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याबाबतीत करार केले आणि देशातील जो सोयाबीनचा बाजारभाव 3500च्या आसपास होता तो सुधारून 42-43 लेवलपर्यंत आला का नाही। मग आपला सोयाबीनचा बाजारभाव आपल्या हातात 100% नाही तर तो आंतरराष्ट्रीय मार्केटवर डिपेंड आहे। मग आंतरराष्ट्रीय बाजार 2026 मध्ये कसा राहणार, याचा परिणाम कसा होणार हे सगळं समजावून आता सांगतो। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा आपण सर्वांनी विचार केला तर बघा मित्रांनो, सध्या तर फक्त अमेरिकेचं सोयाबीन मार्केटमध्ये आलंय आणि ब्राझील आणि अर्जेंटिनाचं जे सोयाबीन आहे ते मार्च-एप्रिल पासून यायला सुरू होईल। मग आपण सर्वांनी जर बघितलं तर अमेरिकेमधील परिस्थिती काय की अमेरिकेनं सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन या बाबतीत महाकरार केले तर डिलिव्हरी सुरू झाली। म्हणून इथून पुढचे 2-3 महिने तर काही घोर नाहीये, मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो अलगद आपल्याला $13 ते $13.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसणार। पण जर मग ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये उत्पादन खूप जास्त झालं तर मात्र या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव रिव्हर्स येईल, सीबॉटवरती भाव मार्च-एप्रिल नंतर घटतील। आता याचा परिणाम कसा होणार तुम्हाला समजावून सांगतो की याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये त्या ठिकाणी सुधारताना दिसेल। बाजारभाव पातळी 5000 ते 5500च्या दरम्यान राहील। मग ब्राझीलचं आणि अर्जेंटिनाचं सोयाबीन खूप मार्केटमध्ये आलं आणि उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झालं तर सीबॉटवरती सोयाबीनचे भाव घसरतील। त्याचा इम्पॅक्ट देशातील सोयाबीनच्या दरावरती होईल, पण याचा इम्पॅक्ट जेवढा जागतिक बाजारात होईल तेवढा आपल्या देशातील सोयाबीनच्या दरावरती होणार नाही। याचं कारण सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादनात घट आहे। आता देशातील सोयाबीन उत्पादनात साधीसुधी घट नाही तर ही घट जवळपास 25% पर्यंत आहे।
आता सोयाबीनचं उत्पादन कमी म्हटलं की सोयापिंडीचं उत्पादन कमी आणि सोयाबीनचा बाजारभाव निश्चित होतो सोयापिंडीमुळे. आता यंदाच्या वर्षी देशात सोयापिंडीचं उत्पादन किती होईल? तर यंदाच्या वर्षी सोयापिंडीचं उत्पादन हे जवळपास आपल्या 70 लाख टनांच्या आसपास मिळताना दिसू शकते. जर असं झालं तर सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि तुम्हाला गॅरंटीनं सांगतो हा जो गॅप आहे हा सोयाबीनच्या भावाला आधार देणार आहे. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत सोयाबीनचा भाव 5 ते 5.5 हजाराच्या दरम्यान दिसेल. त्यानंतर मार्च एप्रिलमध्ये थोडा भाव घसरेल, पण मे जूनमध्ये पुन्हा बाजारभाव 5.5 ते 6 हजाराच्या आसपास सुद्धा पोहोचताना दिसू शकतो. म्हणजे 2025 पेक्षा 2026मध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे तेजीत राहतील याबद्दल साशंकता नाही. याला अनुसरून विक्रीचा विचार करत असाल तर आपल्याला काय परवडते बघा. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे. जे थांबू शकतात त्यांना 5.5-6चा भाव सुद्धा मिळू शकतो. ज्यांना हमी भाव परवडतो त्यांनी हमी भावावर विक्री करावी. ज्यांना सध्या सोयाबीन विकायचं ते 46-47 भावाची वाट बघून 15 डिसेंबरनंतर सोयाबीनची विक्री करू शकतात. शेवटी कसं आहे, ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती वेगळी, त्यामुळे आपल्या असणाऱ्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्यावा एवढीच आपणास विनंती. भविष्यात देशातील बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.